ही माहिती आहे एका ज्येष्ठ समाजसेविकेची। इला रमेश भट या भारतातील असंघटित महिला कामगारांसाठी काम करणाऱ्या एक समाजसेविक कार्यकर्त्या आहेत। स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना असंघटित करून त्यांचे जीवनमान उंचवण्याचे कार्य इला भट यांनी केले। आज त्या काळाच्या पडद्याआड गेल्या। I don't think my father had very big plans for my education, but my mother was stronger and then she insisted. But then later I joined. इला भट यांचा जन्म 7 सप्टेंबर 1933 अहमदाबाद गुजरात येथे झाला। निवासस्थान अहमदाबाद गुजरात। राष्ट्रीयत्व भारत। जोडीदार त्यांचे रमेश भट होते। पुरस्कार त्यांना मिळालेले पद्मश्री 1985 रोजी, पद्मभूषण इसवी सन 1986, मॅगसेसे पुरस्कार 1977, इंदिरा गांधी पुरस्कार 2011 रोजी त्यांना मिळाले। Employer-employee relationship, against whom are you going to agitate, for what purpose? And then we said yes, it is difficult to pinpoint one employer, but there is series of or rather a set of exploiters against whom we have to fight for our rights. And also the purpose of a union is not just only to fight, but also to build up the solidarity amongst the workers. इसवी सन 1972 साली इला भट यांनी असंघटित महिला कामगारांसाठी सेल्फ एम्प्लॉईड वुमेन्स असोसिएशन सेवा ही संघटना स्थापन केली। प्रस्तावित राष्ट्रीय महिला आयोगाची उद्दिष्टे आणि राष्ट्र ठरवण्याची जबाबदारी इला भट यांच्यावर सोपवली होती। त्यासाठी त्यांनी भारतातील स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या भेटी घेऊन श्रमशक्ती अहवाल तयार केला। अशा या महान व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली आणि शतशः नमन। वंदे मातरम। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब बटनावर क्लिक करा। द महाराष्ट्र टुडे।